ऍक्च्युअल लाईफ मधले हस्तिदंत असायचे। आता तुम्ही काय बघताय, सिंहासनावर बुद्धांना बसलेले बघता। तुम्हाला इथे दोन जरी बोधिसत्व दिसत असले तरी गेलात तर त्याच्या हातामध्ये माळा बघाल तर त्या माळांच्या मणी किती असतात। मग माळांची संकल्पना कुठून आली? लक्ष्मी लेणीवर जा, तुम्ही कानेरीवर जा, जिथे जिथे वज्रायन पंथातली बुद्ध बोधिसत्वांचे शिल्प बघायला मिळतील त्याच्या हातामध्ये तुम्हाला माळा मिळतील। मदरसांमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल। मूळ तुम्हाला कुठे बघायला मिळेल तर मूळ तुम्हाला तुमच्या बुद्ध धर्मात बघायला मिळेल। लेणीची सुरुवात लेणीची सुरुवात तिथून होते। याला चंद्रशिला म्हणतो आपण। चंद्रशिला बघा, तुम्ही सगळेजण खाली उतरा, सगळेजण खाली उतरा। उतरले काय दिसतंय आता तुम्हाला? चंद्रकोर दिसतंय, याला चंद्रशिला म्हणतो। आता इथे लाकूड काम होता, लाकूड काम होता। ते कशावरून लक्षात येतं की इथे ते लाकडाचं काम होतं। तर लाकूड इथं रोवलेलं होतं। तो लाकूड म्हणजे इथे जो काही स्तंभ होता याच्यावर छप्पर होते। आता या लेण्या कुठल्या दिशेला आहेत तर पश्चिम दिशेला आहेत। हवा कुठून येतो? समोरून येतो, वारा येतो। त्याच्यामुळे वारा, ऊन वारा पाऊस यांचा सततचा मारा झाल्या कारणाने याच्या समोरचं जे दर्शनी भाग होतं ते पूर्ण नष्ट झालं। आज तुम्हाला इथे काय दिसतंय तर माझ्या डाव्या बाजूला, तुमच्या डाव्या बाजूला, माझ्या उजव्या बाजूला काय दिसतंय तर एक हत्ती आहे। हत्तीचं आपल्या बौद्ध धर्मामध्ये खूप मोठं स्थान आहे, कारण बुद्धांचं स्वप्नशिल्पावरती आधारित हत्तीचं महत्त्व आहे। जर तुम्ही जेव्हा बाबासाहेबांनी लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म जर वाचलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो उल्लेख मिळेल की सुमेध बोधिसत्व जो आहे म्हणजे बुद्धांच्या महामायेंच्या पोटी जो जन्माला येणारा जो एक व्यक्ती येणार आहे तर तो कुठल्या स्वरूपात येतो तर पांढऱ्या हत्तीच्या स्वरूपातून येतो। म्हणून आपल्या बौद्ध धर्मामध्ये हत्तीचा वारंवार उल्लेख येतो। तर इथे जो काही स्थापत्य होतं याच्या समोरचं हे पूर्ण नष्ट झालं। याला छप्पर होतं, ते छप्परही नष्ट झालं कारण थेट काही कोणी येत नव्हतं आतमध्ये। त्याच्यामुळे इथे जो काही लाकूड काम होता, लाकूड काम असल्याचे पुरावे तुम्हाला कसे सापडतात तर इथे खोबणे आहेत। तुम्ही कधी पण आता याच्यानंतर लेण्यांवरती जाल, माझ्याबरोबर जे वारंवार आलेत त्यांना तर माहिती आहे की त्याला आपण काय म्हणतो, पिन होल्स म्हणतो, इंग्लिशमध्ये पिन होल्स म्हणतो। आणि लाकूड काम आणि दगडकाम यांना एकत्रित जोडण्याचं काम तो खोबणी जी असते ती करते। त्याच्यामध्ये त्या खोबण्या तुम्हाला दिसतात, म्हणजे नक्कीच इथं कुठला तरी लाकूड काम होता जो नष्ट झाला। रंगकामाचे अवशेष तुम्हाला मी आतमध्ये मला आत्ता पण दिसतात। आता इथे एक हत्ती होता, इथे एक हत्ती होता आणि इथे एक हत्ती होता। आता इकडचा हत्ती पाण्याचा मारा लागून लागून तो नष्ट झालाय। तर इथे दोन हत्ती असं, म्हणजे मी ज्या लेणीवर काम करतो पितळखोऱ्यावरती, तुम्ही जर पितळखोऱ्यावर आलात तर तुम्हाला ते बघायला मिळेल की ती अख्खी लेणी त्या हत्तींनी तोलून धरली आहे। ती त्या हत्तींची रांग आहे, 9 हत्तींची रांग, आणि त्याच्यावर पूर्ण लेणी उभी आहे। तर आता इथे तसं नाही आहे, पण इथे त्यांनी आभास निर्माण केलाय की 2 हत्ती तुमच्या स्वागतासाठी आहेत। इथे 2 ते हत्ती तुम्हाला दिसत आहेत। आता इथली हत्तींची शिल्पकला खूप प्रगत आहे। जर तुम्ही पितळखोऱ्यावर गेलात तर ती बेसिक आहेत। ठोकळ्यांसारखे पाय आहेत, ढोबळ चेहरा आहे असा ठोकळ्यांसारखा। पण इथे मात्र हत्तीच्या लाईफ साईज म्हणजे जो ॲक्च्युअल हत्ती असतो त्याच्या साईजचा तुम्हाला हत्ती निर्माण केलेला आहे। थोडीशी शिल्पकला इथली प्रगत झालेली होती। त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा पितळखोऱ्यावर किंवा तुम्ही कारल्यावर जाता तर पितळखोरा किंवा कारल्या लेणीवर तुम्ही जाता ना तर हत्तींच्या ही ज्या खोबण्या आहेत तिथं खोबण्या बघायला मिळतात, म्हणजे पोकळी असायची। त्या पोकळींमध्ये ॲक्च्युअल लाईफमधले हस्तिदंत असायचे। पण ॲक्च्युअल हस्तिदंत असायची, त्यांच्या खोबण्यात तुम्हाला ते कारल्या लेणीवर पण बघायला मिळेल आणि ते पितळखोरा लेणीवर पण बघायला मिळेल। पण आता इथे आपल्याला काय बघायला मिळतं, इथे सुळ्या आलेल्या आहेत। कारण मग त्यांनी ती जागा नाही ठेवली, त्यांनी आता डायरेक्ट काय आणलं तर सुळ्या आणले। इकडचा हत्ती आता नष्ट झाला। ठीक आहे, आता तुम्ही लोक ना सगळेजण या बाजूला या। आता नाईलाज आहे, ऊन आहे, ठीक आहे, आता काय नाही करू शकत आहे। या लेणीवरचं अत्यंत महत्वाची शिल्पकला जी आहे ती या कोपऱ्यात आहे। तर मी मगाशी तुम्हाला म्हटलं आतमध्ये तर कोणाला दिसत होतं, कोणाला दिसत नव्हतं। तर आता इथे काय आहे, वर काय आहे, आता ही कुठल्या मान्यतेप्रमाणे बुद्धांना आपण इथे बघतो तर शास्त्राच्या भूमिकेतून बघतो, बरोबर। शास्त्र कशा तर इथे आता तुम्ही काय बघताय, सिंहासनावर बुद्धांना बसलेले बघताय। सिंहासन कुठे आहे तर सिंहासन आपल्याला दिसतंय। बुद्ध कसे मंचकावर बसलेत, कमळावर आहेत, प्रलंब पाद अवस्थेत आहेत आणि 2 सिंह दिसत आहेत का नाही तुम्हाला, सिंह दिसत आहेत। वर कोण दिसतंय तुम्हाला तर 2 यक्ष किंवा गंधर्व आहेत। ते काय आहे, गंधर्व आहेत 2। त्यांनी काय केलंय
की 2 मुकुट घेऊन आलेले. ठीक आहे. आता ही धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे, ज्याच्यावरती गाथा सरांनी अत्यंत म्हणजे वातावरण निर्मिती करत त्यांनी म्हटली. तर ती धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे. बाजूला कोण आहे? तर पद्मपाणी आहे, वज्रपाणी आहेत, दोघे जण आहेत. दोघंच चौरीधारी आहेत. चौरी आहे त्यांच्या दोघांच्या हातामध्ये आपल्या शास्त्राला हवा घालण्यासाठी. हे 2 नंतर वाढलेले कॅरेक्टर आहेत. आता तुम्हाला इथे 2 जरी बोधिसत्व दिसत असले तरी 108 बोधिसत्व होऊन गेलेले आहेत. हे किती? 108. आणि तुम्ही एखाद्या नंतरच्या वज्रयान पंथातल्या बोधिसत्वाच्या हातामध्ये तुम्ही जर गेलात तर त्याच्या हातामध्ये माळा बघाल तर त्या माळांच्या मणी किती असतात? मग माळांची संकल्पना कुठून आली? कुठून आली? तर 108 बोधिसत्व आहेत. आणि मी पुरावे सांगतो, म्हणजे मी माझ्या मनातलं नाही सांगत. तर तुम्ही त्रिरश्मी लेणीवर जा, तुम्ही कानेरीवर जा, जिथे जिथे वज्रायन पंथातली बुद्ध बोधिसत्वांचे शिल्प बघायला मिळतील त्याच्या हातामध्ये तुम्हाला माळा मिळतील. तर माळा जतन जो म्हणजे तुमचं पठण करणं ही कन्सेप्ट कोणाची आहे? तर ती आपलीच आहे. ते तुम्हाला तिबेटियन संस्कृतीमधून बघायला मिळेल. तिबेटमध्ये आजही पठण करतात. तर ते पठण करण्याची पद्धत कुठे आहे? आज कुठे पठण करतात? खाली बसून पठण करतात. कसं आहे? तर तो एक टेबल असतो, टेबलच्या या बाजूला आणि त्या बाजूला दोन्ही बाजूला 2 भदंत बसतात, नवीन तयार होणारे भदंत, आणि ते पठण करतात. आता ही पद्धत दुसऱ्या कोणी घेतली? मदरसांमध्ये तुम्हाला ती बघायला मिळेल. तर मूळ तुम्हाला कुठे बघायला मिळेल? तर मूळ तुम्हाला तुमच्या बुद्ध धर्मात बघायला मिळेल. त्यामुळे तुम्ही प्रचलित जी व्यवस्था बघताय आता जी काय ती सगळीच्या सगळी तुम्हाला बुद्धिझम मध्ये बघायला मिळेल. मगाशी सरांचं आणि माझं बोलणं चालू होतं तेव्हा सर म्हटले की अरे तो तर त्या मठाचा हे आहे. तर मी म्हटलं ही इज अ मॉन्क. ते मॉन्क आहेत, ते बुद्धिस्ट आहेत. मठाधीश म्हणजे यांना मठच म्हणतात, ते बुद्धिस्टच आहेत, पण ते प्रचंड बौद्ध आहेत. म्हणजे त्यांनी बुद्ध धर्माच्या उलट काम करतात. त्यांना मॉन्कच म्हटलं जातं बाहेरच्या देशांमध्ये. भगवा जो वस्त्र आहे किंवा भगवे दारी जे आहेत तर ते इथूनच आले. कारण भगवान ज्याला म्हणतात ते म्हणजे सम्यक संबुद्ध. सम्यक संबुद्धांना आणखीन एक नाव आहे, प्रचलित नाव तथागत. आणखीन भगवा. आणखीन जर तुम्हाला माहिती नाही तो मी सांगतो. बुद्ध जेव्हा कपिलवस्तूला आपल्या घरी परत येतात, घरी परत येत असताना तर यशोधरा त्यांच्या मुलाला सांगते की तू आता तुझ्या वडिलांकडून वडिलोपार्जित माग म्हणून. कारण आपण कोणाकडे मागतो? आपल्या वडिलांकडून धनसंपत्ती जे काय असतो तो वारसा हक्काने मागत असतो. तर यशोधरा सांगते की राहुलला की तुझ्या वडिलांकडून माग. मग राहुल म्हणतो की इथे येणारे जे सगळे समोर दिसत आहेत मला ते सगळे एकसारखे आहेत, एकसारखेच दिसतात. मग माझे वडील मी कसे काय ओळखू? मग यशोधरा आपल्या मुलाला आपल्या तर नरसिंह गाथामधून बुद्धांचं वर्णन केलेलं की बुद्ध कसे दिसतात. आणि बुद्धांच्या डोक्यांवर केस नसायचे, कारण ते श्रमण परंपरेमध्ये दर 3 दिवसांनी केस काढायला लागतात. तर ही इसवी सनाच्या 1ल्या शतकामध्ये बुद्धांची मूर्ती जेव्हा आली तेव्हा बुद्ध इतरांपेक्षा वेगळे दिसायला पाहिजे, तर त्यांच्यामध्ये वेगळे गुण आहेत हे दाखवण्याचे सांकेतिक ज्या भाषा आहेत त्याच्या हिशोबाप्रमाणे बुद्धांना कुरळ्या केसांमध्ये दाखवले. ही आपली धारणा होती की बुद्धांच्या उशीनिश आले म्हणजे ते वर आले. पण वास्तवात बुद्ध तसे होते का? तर वास्तवात बुद्ध तसे नव्हते. बुद्ध एकदम तुमच्या माझ्यासारखे साधे होते. त्यांच्या तत्वज्ञानाला महत्व होतं, त्यांच्या बाह्य गोष्टींना अजिबात महत्व नव्हतं. बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर 500 वर्षानंतर बुद्धांची मानवीय स्वरूपातली मूर्ती आली, म्हणजे रूपकाया स्वरूप आलं. त्याच्याऐवजी बुद्धांना आपण कोणत्या स्वरूपातून पूजत होतो? तर आपण रूपकाया स्वरूपातून त्यांना इसवी सनाच्या 1ल्या शतकातून पूजत होतो. पण आधी कशातून पूजत होतो? तर आपण प्रतीकांच्या स्वरूपातून पूजत होतो. त्याला आपण धम्मकाया स्वरूप म्हणतो. तर धम्मकाया स्वरूप आपण कुठे बघितलं? आतमध्ये. आता इथे प्रत्यक्षात बुद्ध आलेत. म्हणजे ही इसवी सनाच्या 1ल्या शतकाच्या आधीची आहे की 1ल्या शतकाच्या नंतरची आहे? तर ऑब्विसली नंतरची आहे, कारण बुद्ध आपल्याला दिसतात. हे साधारण 6व्या शतकाच्या आसपास ही शिल्पकला आली. कारण तोपर्यंत हा जो पंथ आहे जो इथे वास्तवाला होता त्याचं नाव, ते जे काही फिलॉसॉफी आहे, त्या सरांनी मला प्रश्न विचारला की हे तुम्ही जे म्हणताय हे कशात आहे आणि हे कसं कोणत्या आधारावर आहे की लेण्या कुठे असाव्या? तर आपल्या विनयपिटकामध्ये सगळे विनय आहेत की तुमच्या लेण्या कुठे पाहिजेत, कुठून कुठल्या अंतरावर पाहिजे आणि तिथे तुम्ही काय करायचं आणि काय नाही करायचं हे सगळे नियम विनय पिटकांमध्ये.
तर इथे आपल्याला काय दिसतात, तर बुद्ध दिसत आहेत. कशावर आहेत, तर कमळावर आहेत. इथे बोधिसत्व, दोघं बोधिसत्व दिसत आहेत, ते कमळावर आहेत. आणि आता इथे काय आहे, तर इथे तो धम्मचक्र आहे जो गतिमान आहे. तो थांबलाय का, तर नाहीये. ही इज म्हणजे तो तो बुद्ध हा कशाचा प्रतीक आहे, धम्माचा प्रतीक, आपण धम्म म्हणतो. पण हा निसर्गाचा नियम या अर्थाने आहे आणि तो नेहमी गतिमान होत असतो, म्हणून तो फिरता असतो. म्हणून तो या अँगलनी दाखवला की तो गमन करतोय, सतत चक्र फिरत आहे. खाली कोण आहेत, तर इथे दोन नागराज आहेत, दिसतात नागराज. यांना नंद आणि उपनंद पण म्हणतात. ठीक आहे. त्यांनी काय केलंय की जनरली आपण काय बघितलं आतमध्ये, ते कमळाच्या देठाला त्यांनी आधार दिलाय. पण इथं आता कशाला आधार देत आहेत, तर धम्माला त्यांनी स्वीकारलेला आहे. धम्म आधारलेला त्यांनी स्वीकारलेला आहे. म्हणून इथल्या भूमीतले, या भागातले, या जमिनीतले आहेत, या भूमीतले आहेत, म्हणून ते भूमिपुत्र आहेत. म्हणून ते खालच्या भागातून त्यांना स्थापित केलेले आहेत. हे ते नागराज आहेत. आणि इथे कोण आहेत, तर त्यांच्या पत्नी आहेत. त्या पत्नी कशा दिसतात, यांच्या डोक्यावर 5 फणांचा नाग असतो, तर यांच्या डोक्यावर 1 फणाचा नाग असतो. तुम्ही नंतर जवळून बघा. तर हे उपासक आहेत. आणि आपण आता जेव्हा वंदन केलं, ते कसं केलं वंदन, गुडघ्यावर बसून सगळ्यांनी वंदन केलं. तर आजही ते गुडघ्यावर बसलेले आपल्याला उपासक उपासिका दिसतात. त्यांची केश रचना, मी मगाशी म्हटलं, केश रचनांचा अभ्यास केला तर तुम्हाला इथे बघायला मिळेल. खूप वरपर्यंत केस बांधलेला आहे. इथे त्या नागराण्या आहेत 2 जणी, इथे त्या उपासिका आहे. हा संपूर्ण प्रसंग धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेवर आधारित शिल्पकला आहे. ही एकमेव शिल्पकला आहे. इथे एक आहे आणि ही शिल्पकला तुम्हाला त्या स्तंभावर पण बघायला मिळेल. ही नंतरची शिल्पकला आहे. ही आधी प्लेन होतं. हे 6व्या शतकामध्ये उपलब्ध जागेवर त्यांनी ही शिल्प तयार केलं. हे जे बघताय तुम्ही, याला वेदिका पट्टी म्हणतो. ही लाकडाची लाकडाचं जे काम होतं, जे उघड्या मैदानातली जे स्तूप होती, त्यांच्या ज्या रेलिंग्स होत्या, ह्याला रेलिंग्सच म्हणतात, वेदिका रेलिंग्स म्हणतात याला. पण ह्याला लाकडाच्या होत्या, या म्हणजे उघड्या मैदानातल्या, त्याच त्यांनी परिवर्तित केल्या दगडामध्ये. हे लाकडाचंच त्यांनी परिवर्तन दगडामध्ये केले आणि तीच प्रतिकृती आणली. इथे बदंतांना बसण्यासाठी ती जागा होती, तिथेही बसायचे आणि इथेही बसायचे. इथे कधी काळी मोठा दरवाजा होता, मोठी खिडकी होती, ती आता संपूर्णपणे नष्ट झाली. आता आपण पहिली लेणीमध्ये जाऊया.